नेपथ्य जे आहे ते संदेश बेंद्रे यांनी केले. आता रंगभूमीवर अनेक नेपथ्यकार होऊन गेले, खूप अजरामर नेपथ्यकार झाले, पण आजच्या युगातला एकदम नंबर 1चा नेपथ्यकार म्हणजे संदेश बेंद्रे. असं कारण अनेक नाटकं जी आता रंगभूमीवर आहेत, सगळ्यात जास्त नाटकांचं नेपथ्य हे संदेश बेंद्रेंनी केलेलं आहे. आजच्या घडीचा सगळ्यात आघाडीचा नेपथ्यकार म्हणजे संदेश बेंद्रे, आणि नुसतं आघाडीचा नाही तर त्याच्या नेपथ्याला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. संदेश बेंद्रे ही व्यक्ती खूप साधी, सरळ आणि सज्जन आहे आणि तेवढीच कलात्मक आहे. तर अशा कलात्मक असलेल्या व्यक्तीनं, नेपथ्यकारानं ह्या रणरागिणी तारा राणी या नाटकाचं नेपथ्य केलेलं आहे. आणि किती पद्धतीचं नेपथ्य आहे, किती लोकेशन्स आहेत एका रंगमंचावर दाखवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. आणि हे नेपथ्य त्यांनी कसं केलं, कसं निर्माण केलं, किंवा त्यांच्या डोक्यातल्या कल्पना लेखक दिग्दर्शकांबरोबर ज्या काही चर्चा झाल्या असतील, त्या नेपथ्य निर्माणामागे त्यांनी किती मेहनत घेतली, काय विचार केले, हे सगळे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. संदेश बेंद्रे, नेपथ्यकार. नमस्कार, मी संदेश बेंद्रे, नेपथ्यकार. आणि मी आता खास करून एका नाटकाविषयी इथे बोलायला आलेलो आहे. त्याचं नाव आहे रणरागिणी तारा राणी. सर्वप्रथम मी स्वतःला खूप काय म्हणतो प्राऊड फील करतोय आणि की मला या नाटकाचा भाग होता आलं. कारण हे नॉर्मल आपण असं म्हणतो की एक व्यावसायिक नाटक आहे, त्या पछडीत तर न असता आपल्याकडे जो तारा राणींचा इतिहास खूप कमी लोकांना मला वाटतं माहिती. म्हणजे मला सुद्धा या नाटकाच्या निमित्ताने त्याचा अभ्यास मला करता आला किंवा त्याविषयी मला जाणून घेता आलं. त्याच्यामुळे मी खूप स्वतःला प्राऊड फील करतो की या नाटकाचा मी भाग झालेलो आहे. सर्वप्रथम जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा आपले राणे साहेब जे आपले दिग्दर्शक आहेत आणि ब्रिगेडियर सावंत साहेब त्यांनी मला या नेपथ्य करणार का याविषयी विचारणा झाली. तर मी आवडीने सांगितलं हो मी करीन करून. कारण हे ऐतिहासिक लोकेशन आम्हाला करायला खूप कमी वेळेला मिळतं. जर तुम्ही बरेचसे साईट बघाल तर ते एक 4 भिंतीतलं घर अशा पछडीतले असतात. आणि जेव्हा 4 भिंतीतनं आपण बाहेर जातो किंवा वेगळं आम्हाला काही लोकेशन किंवा स्थळ करायला चॅलेंजिंग मिळतात तेव्हा खूप आनंद होत असतो. म्हणून मला ह्या नाटकाचं नेपथ्य माझ्यासाठी थोडस विशेष असेल असं मला वाटतंय. आणि मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो की तुम्ही जरूर बघा. म्हणजे फक्त नेपथ्य लाईट आणि टेक्निकल साठी नाही म्हणत आहे, त्या ओव्हरऑल जी काही टीम आहे ना